प्राप्त झाला आणि नरदेहामध्ये सद्गुरू लाभलेले आहेत आणि ते सद्गुरू साधे सुधे नाहीयेत भाविको. ते सद्गुरू कसे आहेत? ज्यांच्या नामामध्ये सामर्थ्य आहे, ज्यांच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे, ज्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, नवे नवे ज्यांच्या वास्तव्यामध्ये सामर्थ्य आहे, असे सद्गुरू आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभलेले आहेत. ते आहे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी. आणि ते काय करताय की माझ्या प्रत्येक भक्ताचं आयुष्य हे सुखमय झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे. म्हणून त्यांनी जीवनाची त्रिसूत्री सांगितली की हे जीवन जगत असताना डोळे विज्ञानवादी ठेवा, बुद्धी व्यवहारवादी ठेवा, परंतु हे जे मन आहे हे मन अध्यात्मवादी ठेवा. आणि मग बघा या त्रिसूत्रीनुसार जर आपण जीवन जगलो तर 100% आपलं जीवन हे यशस्वी होणारच. हे शिकवणारे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभलेले भाविक. आणि हे सद्गुरू सांगतायत की जा कोणतंही कार्य कर, माझं नाव घे आणि बघ कोणतीच अडचण येणार नाही. आलीच एखादी अडचण तर काय होणार आहे? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चाल विसी हाती धरुनिया. ते गुरु माऊली, ते सद्गुरू क्षणाक्षणाला आपल्या सोबत आहेत निर्गुण रूपात. कारण देव नाही अशी जागाच नाहीये भाविको. आणि म्हणून तर गुरु माऊलीने त्यांच्या एका अभंगात सांगितलंय, अनु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अरे देव नाही अशी जागाच नाहीये.